की इथे आपले एकच उमेदवार रिंगणात आहे. सिनेटच्या निवडणुकीत 10च्या 10 उमेदवार आपले होते आणि ती जी आपण रिस्क घेतली होती 2010 साली पहिल्यांदा मी ठरवलं कुठच्याही पक्षासोबत तडजोड करायची नाही, कॉम्प्रोमाइज करायचं नाही, 10च्या 10 रिंगणात टाकायचे. त्यावेळी 8 जिंकून आणले, मागच्या वेळी 10 जिंकून आले. ती आपली जी तयारी होती, अशी तयारी होती आणि ती निवडणूक तर तुम्हाला सांगतो पोतनी साहेब, तुम्हाला माहिती आहे आपला पालघर जिल्हा, मुंबई उपनगर आणि शहर, कल्याण डोंबिवली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 12.5 लोकसभा ह्याच्यात येतात. आणि 12.5 लोकसभेत जाऊन आपण वेगळे वेगळे सगळ्यांना प्रत्येक लोकसभेला वेगळं वेगळं कॉम्बिनेशन देत असतो. म्हणजे कुठेतरी 5-4-3-2-1, कुठे कुठे 1-2-3-4-5, काही काही ठिकाणी 3-5-3-2-1 वगैरे असं वेगळं वेगळं देत असतो. पण ते सगळं आपण चोखपणे केल्यामुळे 10च्या 10 जिंकून आल्या. ह्यावेळी तर काम सोपं आहे. आपल्याला फक्त आणि फक्त मुंबई आहे, उपनगर आणि शहर. आणि ह्या मुंबईमध्ये आपल्याला एक नंबरचे जे आपले उमेदवार आहेत अनिल परब साहेब, त्यांच्या समोर फक्त आपल्याला एक नंबर काढायचा आहे, एकच पसंतीचं वोट द्यायचं आहे, बाकी आपल्याला काही करायचं नाहीये. यावेळी ना ईव्हीएम आहे, ना व्हीव्हीपॅट आपल्याला बघायचं आहे, ते बटन दाबायचं असं काही नाहीये. आपल्याला एक नंबर बरोबर त्या बॉक्समध्ये काढायचा आणि एक नंबर जर आपण काढलं तर 100% आपला विजय हा पक्का झालेला असेल. ही खात्री तर आपल्याला आहे, जिंकणार ही खात्री आपल्याला आहे, पण विजय जेव्हा पक्का होतो तेव्हा जास्तीत जास्त मतदैक्याने झालं पाहिजे आणि कमीत कमी मतं बाद झाली पाहिजेत. किंबहुना आपण असं चॅलेंज घेतलं पाहिजे यावेळी. कदाचित वेगळे वेगळे लोक तुम्हाला वेगळी वेगळी चॅलेंजेस देतील. मला माहिती आहे उद्धव साहेब तुम्हाला सांगतील की जास्तीत जास्त मतांनी आपण जिंकलो पाहिजे. चला ठरलं. इथे अनिल परबजी तुम्हाला सांगतील की आपलं मतदैक्य जास्तीत जास्त पाहिजे. चला डन. मी तुम्हाला एक चॅलेंज देत आहे की त्या दिवशी जेव्हा काउंटिंग होईल तेव्हा सर्वात कमी मतं आपली बाद झाली पाहिजेत. ह्याचं चॅलेंज तुम्ही आता घेतलं पाहिजे. मतं बाद झालीच नाही पाहिजेत. एवढं सोपं काम आहे. त्या बॉक्समध्ये आपल्याला एक लिहायचं आहे आणि हे एक लिहिल्यानंतर त्या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं, त्या पेटीत टाकायचं. पण हे जर आपण काम पूर्णपणे जर पाळलं तर आपले जे यंत्रणा प्रमुख आतापर्यंत आलेले आहेत, जिंकत आलेले आहेत, म्हणजे दुसऱ्यानं जिंकवलेलं आहे, ते